आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत चटपटीत असा कैरीचा मुरब्बा। मार्केटमध्ये कैऱ्या आल्या की आपण खूप सारे पदार्थ बनवत असतो, जसं की कैरीचं लोणचं, कैरीचं पन्हं, कैरीचा मुरब्बा। तर आज आपण कैरीचा मुरब्बा बनवणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। तर मी 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत मुरब्बा बनवण्यासाठी। त्यांना मी छान सोलून घेतलं, पूर्ण साल काढून घेतली आणि यांना किसून घ्यायचं आहे। तर किसताना बघा उभी कैरी किसायची, आडवी नाही, कारण जो किस आहे ना तो असा लांब लांब पडायला पाहिजे, तर त्याच्याने मुरब्बा खूप छान होतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो। त्यानंतर बघा मी काय केलं, कैरीचं पूर्ण किसमधून ना पूर्ण आंबट पाणी काढून टाकलं। जर तुम्हाला राहू द्यायचं असं, तुम्हाला जर गोड आंबट हवा असेल तर तुम्ही राहू देऊ शकता, कारण कैरी जर खूप जास्त आंबट असेल ना तर ते पाणी काढल्यावरती आपल्याला साखर किंवा गूळ कमी टाकू शकतो आपण। त्यानंतर मी काय केलं, जी वाटी होती त्या वाटीने आधी जो किस आहे तो मोजून बघितला, तर माझ्या 2 वाट्या किस होता, त्यामध्ये जेवढा कैरीचा किस असतो तेवढंच आपल्याला साखर घालायची असते। तर मी 2 वाटी किस होता, 2 वाटी साखर घातली आणि अर्धा तास असंच राहू दिलं, गॅसवर न ठेवता फक्त त्यामध्ये साखर टाकून त्यावरती झाकण ठेवून असंच राहू दिलं। आणि त्यानंतर मग मी याला गॅसवरती लो फ्लेमवरती याला शिजवून घेतलं। आपल्याला जी साखर आपण टाकलेली असते त्याच साखरेचा आपल्याला पाक करायचा असतो। तर पाक करताना खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त असा पातळ नाही ठेवायचं आहे, अगदी थोडासा एकतारी असा पाक ठेवायचा आहे। तर आणि आपल्या जो खीस आहे त्याचा कलरसुद्धा बघा कसा छान चेंज झालेला आहे। गुळाचाही करू शकता, मी साखरेचा वापर यामध्ये केला। यामध्ये तुम्ही लवंग टाकू शकतात, मी नाही टाकली कारण उपवासालासुद्धा हा खाऊ शकतो। आणि मग थंड झाल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा, हा वर्षभर टिकतो आणि चपातीसोबत खा किंवा तुम्हाला तोंडी लावण्यासाठी खायचं असेल तर तुम्ही हा खाऊ शकता। तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा आणि नक्की या उन्हाळ्यामध्ये हा पदार्थ नक्की बनवून ठेवा। तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।